हा जायच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या बायकोला राबून घेतोय. भवानी माईनं केलेलं कुठलंही भाकीत खोटं ठरत नाही हे माहिती आहे. तसं तिच्या मनासारखं जर झालं नाही तर आपला जीव बी घेऊ शकते. परशुला त्या मुली सकट घराबाहेर जायला सांगितलं होतं, काय झालं त्याचं? काय लाज लज्जा शरम हाय का नाही हो तुम्हाला? हा पेशंट तुम्ही आहे का मी? तू थोडी खरी पेशंट आहे. होय कुणी तुकडे तुकडे करी ना तुमचे. पडले जरी खोटं खोटं असेल ना तरी लागले खरं खुरं मला. मला माहितीये ग माझी राणी, हे समज तू माझ्यासाठी केलेलं आहे. गैरसमजात ना कराव. फक्त तुमच्यासाठी नाही आपल्या दोघांसाठी केले. रमावतीला जायचा वनवास टाळावा म्हणून. आठवडाभरामध्ये बरी होशील नव. तुझ्या बाजूला बसायचा लई कटाळा आलाय मला. परत बोला. तुझ्या बाजूला बसायचा लई कटाळा आलाय मला. हा आयुष्यभरासाठी ना अंतरुणाला खिळवून ठेवीन आणि मुशाशी बसून राहीन तुमच्या. चालेल? चुकलं बाई, चुकलं. कांदरले हे सगळं झाल्यावर तर नरसिंह भाऊजींना भेटून आले का तुम्ही? काही येड लागलं काय? काही येड्या कुत्र्यानं चावलंय मला. ते चाललंय चालू दे की, कशाला त्या जाऊन भेटायचं. आणि सांगते तेवढं गपगुमान ऐका. बरं त्यांना जाऊन भेटा आणि त्यांना सांगा मला किती लागले ते. चांगलं तिखट मीठ मसाला लावून सांगा. कळलं का? त्याची काळजी करू नको तू. असा मसाला लावून सांगतो की नाही दादा स्वतःच निघून जाईल रमावतीला. बस जमलं तर मला पण द्या एखादं कापून त्यातलं. तुला हवंच आहे वय? मी पेशंट आहे ना. वय 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 देतो बाई देतो. कसे गचा गचा खातायत. ते का आणि काय हो हे भवानी माईचं नवीन प्रकरण काय? बरेच किस्से कानावर ऐकू येत आहेत. फारसं गंभीर काही नाही आहे. तू लक्ष द्यावंस असं काहीही नाही आहे. हे बघा मी तुम्हाला सिरियसली विचारते. मी सिरियसलीच सांगतोय. पण अहिल्या, या भवानी माईविषयी काही सिरियसली बोलावं असं नाही वाटत मला अलीकडे. थट्टेचाच विषय वाटतो मला तो. मलाही त्यांचं काही कौतुक नाही. भाऊजींनाच त्यांचा जास्त पुळका आहे. हे सगळं येऊन तू माझ्या कानाशी का बडबडतीयस? तुला जर कोणाशी बोलायचा असेल हा विषय, घरातल्या दुसऱ्या कोणाशी तरी बोल. 1000 माणसं असतात घरात. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला होता की भवानी माईचं हे नवीन प्रकरण काय आहे. त्यासाठी एवढं ऐकवलं मला? ऐकवलं? ओके सॉरी, माझं चुकलं. जाऊ मी झोपायला? नाही, तुम्ही झोपायला जायचं नाही. घरातले सगळेच या विषयावर बोलायचे टाळतायत, पण तुम्ही बोलायलाच हवं. मला सांगा, नरसिंह भाऊजी या काही दिवसांदरम्यान भवानी माईंना भेटले होते का? तू तोच प्रश्न मला पुन्हा विचारतीयस. बरं ठीक आहे, वेगळा प्रश्न विचारते. भाऊजी सुमित्रा जाण्याआधी तुमच्याशी काही बोलले होते का? सुमित्रा ही अशी जाणार आहे हे जर कोणाला या घरात आधी माहिती असतं तर त्याला कोणीही गच्चीवर असं जाऊ दिलं नसतं. मला काय सांगायचंय तुम्हाला कळत नाही. मी कसं मग नको ना बोलूस, नको सांगूस. मला नाही ऐकायचं. हे भवानी माई, दादाचं अलीकडचं वागणं, सुमित्राचा मृत्यू याविषयी आता मला कोणाशी काहीही बोलायचं नाहीये आणि कोणाचं काहीही ऐकायचं नाहीये. बरं ठीक आहे, भाऊजींचं जाऊ द्या. आत्याबाई तुमच्याशी या विषयावर? ना अहिल्या प्लीज नको अशी वागूस. मला खरंच काहीही माहिती नाहीये आणि मला माहिती असतं ना तरी तुला सांगायच्या आधी मी 2 वेळा विचार केलाच असता. पण मी खरंच सांगते, भवानी माईंनी भाऊजींना आधीच. तुला जे काही बोलायचं आहे, ज्या काही शंका असतील त्या दादाशी जाऊन बोल. त्याला सगळं विचार. अलीकडे त्याच्याकडे हे सगळं बोलायला भरपूर वेळ असतो. ओके, झोपू मी. गुड नाईट. भाऊजींशी तर बोलावंच लागणार आहे. या भवानी माई प्रकरणाचा छडा लावलाच पाहिजे, पण जरा वेगळ्या पद्धतीने.
बाबा, हा काय निर्णय घेतलाय तुम्ही? का काय झालं? बाबा, परशू काका कसा आहे मला माहिती नाही. मला फक्त एवढंच कळतं की त्याच्यासाठी घेतलेला निर्णय आपण सुगंधावर लादू शकत नाही. मी खूप विचारपूर्वक निर्णय घेतलाय आणि जर तो परशूसाठी असेल तर तो सुगंधासाठी सुद्धा बंधनकारक ठरेल. बाबा, सुगंधाचा आत्ताच ऍक्सिडेंट झालाय आणि अशा परिस्थितीत आपण तिला रमावतीला कसं पाठवू शकतो? का रमावती काही लांब नाही इथून. मान्य आहे मला, पण अशा परिस्थितीत तिच्यासाठी तो प्रवास लांबचाच आहे ना. मग मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? परशू जर इथे राहिला तर वामन त्याच्यावर केस करण्याची भाषा बोलतोय आणि तसं जर का झालं तर आपल्या अख्ख्या घराला किती सहन करावं लागेल याचा अंदाज आहे तुला? मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय बाबा, पण सुगंधाच्या जाण्याबद्दल तुमच्याकडे काय स्पष्टीकरण आहे? हे बघ बाळा, तू बाबा प्लीज, उगाच तू या बाबतीत लक्ष घालू नकोस किंवा स्वतःची काळजी घे असं काहीतरी नका बोलू. मला माफ कर, पण बाबा तुम्ही मला माफ करा, पण प्लीज सुगंधाच्या बाबतीत असा काहीतरी निर्णय नका घेऊ. तुम्ही आत्ताच्या आत्ता मला शब्द द्या की तुम्ही असं काहीही करणार नाही. अहिल्याताई, काही काम होतं का? नाही अगं, मला जरा नरसिंह भाऊजींना भेटायचंय. वामनदादांनी काही निरोप दिलाय? अगं नाही, मी काही त्यांची वकील म्हणून नाही आले. माझं भाऊजींकडे एक वेगळंच काम होतं म्हणून आले होते. नाही तसं नाही, मला वाटलं वामनदादांनी काहीतरी सांगितलंय, सध्या ते यांच्यावर नाराज आहेत म्हणून. हां, आता हे नाराज आहेत हे नक्की, पण त्या भावांबद्दल आपण काय बोलायचं? आज रागात तर उद्या गोड. एक सांगू का तुम्हाला? असं असताना खूप दिवसांनी पाहते मी. खूप दिवसांनी का पहिल्यांदाच? खरं म्हणजे पहिल्यांदाच. जानकी, तू अजिबात काळजी करू नकोस, मी बोलेन यांच्याशी. हे दोन्ही भाऊ एकमेकांशिवाय राहू शकतात का? नाही ना? अहिल्याताई, अशाच हसत राहा. हसताना फार छान दिसता तुम्ही. या घरात हसण्याचे क्षण तसे कमीच येतात ना. तुम्ही प्रसन्न राहा, सगळं घर हसं खेळतं राहील. मी येऊ का आता? आलीये मोठी घराला हसवणारी. जोपर्यंत तू या घरातून जाणार नाहीस, मीही मनापासून हसणार नाही. हे बघा, जे काही घडलंय ना ते माझ्या डोळ्यांसमोर घडलंय, त्यामुळे यात खोटं काही नाहीये. मीच सुगंधाला बोलवलं होतं आणि घाईघाईने येताना ती पडली. बाबा तुम्ही मला माफ करा, पण प्लीज सुगंधाच्या बाबतीत असा काहीतरी निर्णय नका घेऊ. तुम्ही आत्ताच्या आत्ता मला शब्द द्या की तुम्ही असं काहीही करणार नाही. कशी आहे तिची तब्येत? बेकार रे बाबा, लई बेकार तब्येत आहे बघ. 1 सेंटीमीटर नाही, त्याच्यापेक्षा मोठ्या, म्हणजे 1 मिलीमीटरच्या जखमा आहेत अंगावरती. जखमांचं अख्खं वारूळ झालेलं आहे. 80-90 ग्रॅमची टेंगळं आली आहेत, माहितीये का? तिच्या जखमांचं वजन नाही विचारलं मी तुला. दादा, एकेकाची सांगायची पद्धत असते. तू विचारलं की नाही म्हणून मी सांगितलं रे. परशू, खरं तर तुझं ना थोबाड पाहायची सुद्धा मला इच्छा नाही.
पण इतके दिवस आपल्यामध्ये सुमित्रा नावाची एक पुसटशी रेषा होती, म्हणून तू या घरात होतास. आता ती नाही तर तुला काडीचीही किंमत नाही या घरात. मी ना तुला सांगतो आता असा मोठा पराक्रम गाजवून दाखवतो की नाही की तू स्वतःहून म्हणशील. रमावतीला कधी जातोयस? म्हणजे मला घालवायचं निश्चितच करून टाकलेलं दिसतेस तू. ठीक आहे, दादाची ऑर्डर. जातो. बायको बरी झाली की तिला घेऊन जातो. परशु, ती आजारी आहे, तू नाहीस. त्यामुळे सामान भरलं असशील तर ते उचल आणि निघ, आणि नसशील भरलं तर भरायला लाग. दादा, तू विसरला असशील पण मी कसा विसरेन? माझी पहिली बायको आत्ताच गेलीये. तिचे दिवस कार्य बाकी आहे, 10, 12, 13. ज्या दिवशी हे सगळं करायचं असेल ना त्या दिवशी गाडी पाठवून मी रमावतीला, त्यात बस आणि निघून ये. ठीक आहे? काय दादा माणूस आहेस रे तू? हा, लोकांशी एवढा प्रेमानं वागतोय. हा, एखादा माणूस असता तर बायको गेलेल्या भावाला घेतला असता जवळ. बस कर तुझी नाटकं. अरे पण सुगंध आहे की नाही, तिचा प्रॉब्लेम आहे रे. दिवसभरामध्ये 4-4 वेळा बँडेज बांधावं लागते जखमावर. त्यासाठी बरीच माणसं आहेत या घरात, हा? आणि कमी पडलीच तर हॉस्पिटलमधून मागवून घेईन मी. कसं जाणार मी? कसं जाणार? ती माझ्याशिवाय जगूच शकत नाही. ठीक आहे. नाहीतरी डॉक्टरनी तिला बेड रेस्टच सांगितली. ॲम्ब्युलन्स मागव, त्यात तिला घाल आणि घेऊन जा रमावतीला. तिथे बरीच माणसं आहेत तिची काळजी घ्यायला. नको, मी एकटाच जातो. तिला राहू दे इथंच. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. ताईला विसरलास? नाही ग ताई, तुला कसं काय विसरेन? ताई मला माहिती आहे तुला भीती वाटत होती ना मी तुला सुमिताईबद्दल काही विचारेन याची, म्हणूनच मी तुला टाळत होतो. खरंच मोठा झालास रे गण्या तू. गण्या, घरातले सगळेजण एकमेकांना टाळतायत. सगळ्यांनाच कोणापाशी तरी मन मोकळं करायचंय, पण ताई मी स्वतःशीच बोलायचो. जेवढी सुमिताई मला माहिती आहे ना तेवढी कुणालाच माहित नाहीये. ताई तुला माहिती आहे सुमिताई सगळ्यांच्या नकला फार छान करायची. तिने एकदा परशुदादांची पण नक्कल करून दाखवली होती. असं करायचे सुमिताई? मला कधीच माहिती नव्हतं. ताई ती एकदा म्हणाली पण होती जानकी ताईला देवाने काही वेगळंच बनवलंय. माझी चिव पण तिच्यासारखीच झाली पाहिजे. पण मग तू सुमिताईला सांगितलंस का की जानकी ताई हे सगळं तुझ्याचकडून शिकली आहे म्हणून? ताई मी एकदा तिला विचारलं पण होतं तू परशुदादांसारख्या अशा माणसाबरोबर कशी काय राहतेस. तेव्हा ती मला म्हणाली होती जोपर्यंत या कपाळावरच्या कुंकूचा कंटाळा येत नाही ना तोपर्यंत. मग तू काय म्हणालास त्यावर? मग मी तिला म्हणालो होतो की मग ते कुंकू पुसून टाक ना. आणि ती काय म्हणाली? मग ती बराच वेळ आरशात बघत होती स्वतःला, आणि नंतर ती म्हणाली ज्या दिवशी या जगातून जाईन ना त्या दिवशी पण कपाळावरती हे कुंकू असेल.
तू काय माझ्या जाण्याची वाट बघते होय? काय पण जाऊन बोलले तिथं नरसिंह भाऊजींच्या समोर. जाणं रद्द होईल असं बोला असं म्हणाले होते ना मी. काय बोलले जाऊन? तुला वाचवले मी. दादा म्हणत होता दोघं बी जा. झालंय काय नक्की त्यांना? तेच तर कळत नाही ग. मी सांगू तुला, सुमित्राच्या ऐवजी तू दादाला ढकलून दिलं असतंस की नाही गच्चीवरनं, लय बरं झालं असतं. हळू बोला जरा. हळूच बोललोय. हा. जातो आता मी. कळलं का? मी गेल्यानंतर लवकर बरं व्हायचं नाही, आजार पण वाढवायचं. कळलं काय? लवकर बरी झालीस तर तुला पाठवून देतील रमावतीला, आणि मग दोघांचा या घराचा कायमचा संबंध संपेल. मग तुमच्यासाठी मी काय अंथरुणावर पडून राहू आयुष्यभर? अगं असं कुठे म्हटले मी? थोडे दिवस कळसोस, थोडं सहन कर. आता काय नशिबाची फाशी आहेत की नाही आपल्या बाजूने पडायला लागलेले आहेत. कळलं का? एक दिवस वेळ बघू आणि गुंडाळून दादाला बी ढकलून देऊ गच्चीवरनं. नाही, तुझी गच्ची फेवरेट जागा आहे ना ढकलण्याची, म्हणून म्हणलं. अहो फेवरेट, आता तुम्ही जाणार, मग मला करमणार नाही हो इकडं. फोन करीन की, दिवसातून 10 वेळा फोन करीन. सकाळी झोपेतनं उठल्यावर फोन करीन, अन्न गिळायच्या आधी फोन करीन, नंतर फोन करीन, दारू डोसायच्या आधी फोन करीन, डोसल्यावर नंतर फोन करीन. बाईकडे जाण्याआधी, आठवणीतल्या या बाईकडे जाण्याआधी फोन करीन, आठवणीतनं बाहेर आल्यावर फोन करीन. निघा आता, निघतो. दादा वरडतील नाही तर. भीती दाखवतोय? स्वतः बसले सफरचंद खात. अतिच्या महारी. काही काम होतं का? जे मी आधीच करायला पाहिजे होतं ते मी आत्ता करायला आले. भाऊजी मला माफ करा, मला माझी चूक मान्य आहे. कसली चूक? राजकारणातली चूक. मी निवडणुकीच्या नावाखाली जो काही आताताईपणा केला त्याचा मला आता पश्चाताप होतोय. मी तसं करायला नको होतं. हे बघा हिल्या, मी काही तुझा शत्रू नाही. तुझ्या वडिलांच्या हाताखालीच तयार झालेला एक सामान्य शिष्य. राजकारणामध्ये चुका होणं काही गैर नाही, चुका होतात. पण जो राजकारणी त्या चुका कबूल करतो तो खरा राजकारणी. भाऊजी, मी फक्त चुका मान्य करणार नाहीये, तर मी त्या चुका दुरुस्त करणार आहे. रमावतीला जाऊन तळागाळातील कार्यकर्त्यांप्रमाणे कामाला सुरुवात करणार आहे. चालेल ना? खरं सांगू अहिल्या, माझा विश्वासच बसत नाहीये. तुझ्यातला हा बदल एक सुखद धक्का देऊन गेलाय मला, पण ह्यात तुझा नक्कीच फायदा होईल. भाऊजी, मला आता कोणत्याही फायद्या तोट्याशी काही घेणं देणं नाही. मला फक्त काम करायचंय, तुमची कार्यकर्ती म्हणून तुमच्या सोबत राहायचंय. आणि या सगळ्याची सुरुवात मी रमावतीहून करणार आहे. तिथल्या स्थानिक लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करेन. अहिल्या, तू म्हणतेस तसं खरंच मन लावून काम केलंस ना, तर तुला कोणत्याही प्रसिद्धी प्रमुखावर अवलंबून राहावं लागणार नाही. तुझ्या बोलण्यातला प्रामाणिकपणा मला खरंच कळतोय. तुला नक्की माझ्याकडून काय हवंय ते सांग. भाऊजी, मला रमावतीला जाऊन एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम करायचंय. तुमची परवानगी असेल तर मी उद्याच रमावतीसाठी निघेन. परवानगीच काय, माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. जा, खुशाल जा.
आता तुम्ही बघास, तुमच्या त्या भवानी माई प्रकरणाचा छडा लावूनच मी परतेन.